साताऱ्याच्या नायगावमध्ये सावित्रीबाई फुलेंना भुजबळांनी केलं अभिवादन। भुजबळांनी अभिवादन केल्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत शुद्धीकरण। साताऱ्याच्या नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या 193व्या जयंतीचा सोहळा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भुजबळांकडून सावित्रीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन। मुंबईतील मराठा समन्वयक जरांगे पाटलांच्या भेटीला मुंबईतील आंदोलनाच्या नियोजनाबाबत मनोज जरांगेंसोबत चर्चा। सरकारने जरांगेंच्या दबावाखाली येत अध्यादेश काढला तर आम्ही न्यायालयात जाणार। सरकार जरांगेंसमोर झुकलं तर ओबीसी आंदोलन करणार। बबनराव तायवाडे यांचा सरकारला इशारा। अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली। मराठा आरक्षणासाठी जरांगेंना पाठिंबा। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, सयाजी शिंदे यांची प्रतिक्रिया। जोपर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघत नाही तोपर्यंत जरांगेंनी आंदोलनावर ठाम राहावं। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात मी सहभागी राहणार। बच्चू कडूंचा जरांगेंना पाठिंबा। 15 दिवसात मराठा नोंदी सर्वेक्षण करत असाल तर 2 महिन्यात राज्यातील सर्व जातींची जनगणना करा, छगन भुजबळांची मागणी। जरांगे पाटलांनी उभारलेलं रणशिंग योग्यच। मराठा आरक्षण देण्यासाठी सरकार टोलवाटोलवी करतंय। ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा सरकारचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप। मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांनी उभारलेलं रणशिंग हे योग्य आहे असं माझं मत आहे। कुणबी आणि मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडण लावायचा हा प्रकार चाललेला आहे। अमोल कोल्हेंना पाडण्याचा बिडा काहींनी उचललाय, मात्र छत्रपतींचा आशीर्वाद असेपर्यंत कोल्हेंना कोणतीही भीती नाही। जयंत पाटलांची अजित पवारांवर टीका। शिंदे गटातील 7 खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी पत्र दिलंय। माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा दावा। त्याच्याकडे माहिती अशी आहे की शिंदे गटातल्या 12 पैकी जवळजवळ 7 विद्यमान खासदारांनी भाजपच्या चिन्हावर लढावं अशा पद्धतीचं लेखी पत्र दिले अशी माहिती आहे। सतेज पाटलांकडे बंगाली बाबा आणि त्यामुळे ते असे दावे करत असावेत। आमचं काय ते आम्ही ठरवू, सतेज पाटलांनी सांगू नये। सतेज पाटील यांच्या दाव्यावर धनंजय महाडिक यांचं उत्तर। त्यांच्याकडे बंगालची काय माणसं आहेत, त्यांच्याकडे हे सगळं जादूटोणा करणं, भविष्य सांगणं हे त्यांनाच जमतं। भाजपच्या तिकिटावर शिवसेनेचे लढणार असतील तर ते शिवसेना घोषित करेल ना। काँग्रेसच्या एका व्यक्तीनं हे घोषित करण्याची आवश्यकता नाही। ते ज्योतिषशास्त्र त्यांनी बघू नये, हे आमच्या अंतर्गत विषय आहेत, आम्ही ठरवू। त्यांना चिंता करण्याची काय आवश्यकता आहे। काँग्रेसचे 9 आमदार नेते हे शिंदे फडणवीसांच्या संपर्कात आणि हे कळल्यामुळे काहींना आमच्यातले नेते भाजपच्या संपर्कात आहेत हे सांगण्याचा अट्टहास असावा। सतेज पाटलांच्या दाव्यावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। मी जे काल सांगितलं की 9 आमदार जे काँग्रेसचे नेते आहेत ते शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या संपर्कामध्ये आहेत हे मी पूर्वीपासून सांगत होतो। पूर्वी त्याचा आकडा 13 होता, आता 4 तो कमी झालाय, पण 9 लोक आहेत। आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार। लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार। बावनकुळेंची पत्रकार परिषदेत माहिती। 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत, 45+ म्हटलाय आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाहीये। आम्ही सरळ 45+ जिंकू आहे। गद्दारांच्या टोळीमुळे राज्याची स्थिती बिघडली। शहरं लुटली जात आहेत, ग्रामीण भागांना मदत दिली जात नाहीये। राज्य सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे यांचं राज्यातील जनतेला उद्देशून पत्र। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांना झालेल्या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल। सतेज पाटील गटाच्या 23 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल। महायुतीची 5 जानेवारीला महत्त्वाची बैठक। बैठकीला महायुतीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिक्त पदांच्या भरतीसाठी आढावा बैठक। लोकसभेला भाजपचा ईव्हीएम हे तो नामुमकिन हे हा नारा असला पाहिजे। ईव्हीएमवर बोलताना संजय राऊतांचा भाजपला खोचक टोला। तर ईव्हीएम जर मॅनेज होत असतं तर तेलंगणातही केलं असतं। राऊतांच्या टीकेवर मंत्री अतुल सावेंचं प्रत्युत्तर। धाराशिव जिल्ह्यात आढळल्या 1572 कुणबी नोंदी तर 1733 प्रमाणपत्र वाटप। कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची 77 गावात विशेष मोहीम। ठाकरे गटाचे उपनेते अद्वै हिरे यांच्या जामिनावर आज उच्च न्यायालयात सुनावणी। जिल्हा बँकेच्या रेणुका सूतगिरणी प्रकरणामध्ये बेकायदेशीररित्या कर्ज प्रकरणात अद्वै हिरे जेलमध्ये। आज जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष।